रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि त्यातच आज मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस झालाय आणि मुंबईतील सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात लगेचच होत असते। मुंबई महानगरपालिकेने सखल भागामध्ये सक्षम पंप उभे केलेले आहेत। मुंबईतील गांधी मार्केट परिसरामध्ये एकूण 3 सक्शन पंप तसंच इतर सखल भागात 1 ते 2 सक्शन पंप बसवण्यात आले। जर पाणी साचलं तर मग अवघ्या 10 मिनिटात हे पाणी काढून टाकण्याची क्षमता या सक्शन पंपमध्ये आहे। याविषयी आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। पावसाची संततधार पाहायला मिळते। आज देखील मुंबईत दिवसभरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी या पाहायला मिळणार आहेत। त्यातच आज मुंबईला येलो अलर्ट देखील देण्यात आलेला असून मुंबईसह उपनगरमध्ये हा संततधार पावसाची पाहायला मिळते। त्यासोबतच इतर राज्यांना ऑरेंज आणि रेड अलर्ट दिलेला आहे। सध्या आपण दादर गांधी मार्केट परिसरामध्ये उभे आहोत आणि आज मुंबईला पावसाचा इशारा दिला असल्या कारणामुळे जर का मुंबईत मुसळधार पाऊस झाला आणि जर समुद्राला भरती असली तर मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होते। त्यासाठी महानगरपालिकेकडून आधीच याची जी संपूर्णपणे पाणी सखल भागात साचतात ते काढण्यासाठी यंत्रणा आहे ती उभी करण्यात आलेली आहे। आपण आता दादरमधील गांधी मार्केट परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जवळपास 3 एकूण सक्शन पंप आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत आणि या सक्शन पंपच्या सहाय्याने जर का पाणी साचले तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये हे संपूर्णपणे पाणी आहे ते काढता येऊ शकतं। आपण पाहिलं तर याआधी देखील या सखल भागामध्ये आहे ते पाणी साचण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळे हा जो हायवे आहे तो देखील कारणास्तव बंद देखील करावा लागतो। त्यामुळे रस्त्यावरती पाणी जमा होणार नाही याची खबरदारी आहे ती संपूर्णपणे महानगरपालिकेने घेतलेली आहे आणि त्यासाठी एकूण 3 सक्शन पंप आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। जर का पाणी या सखल भागात साचण्यास सुरुवात झालं तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये हे सर्व पाणी आहे ते सक्शन पंपच्या सहाय्याने या ठिकाणाहून रिकामं खाली आहे ते करता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल सोबत निखिल चव्हाण, पुढार न्यूज, मुंबई।